पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चुकून फोन लागला, मी करते तुला नंतर फोन। काय झालं असेल? आई काही लपवत होती का माझ्यापासून? तिचा आवाज असा का येत होता? असं वाटत होतं की आईला माझ्याशी काहीतरी बोलायचंय। साहेब, तुम्ही काही हवं होतं का? काय झालंय? टेन्शन आलंय। कसलं? आफ्रिका खंडातला एक देश आहे, तिथे राजकीय अराजकता माजली आहे। खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का तिकडे? मग तुम्ही का टेन्शन घेताय? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट नेत्रा। सी, ज्या गोष्टीबाबत आपण काही करूच नाही शकत, जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये, त्याचं टेन्शन घेऊन काय करायचं? ओके, आय विल एक्सप्लेन। मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू असं सतत विचार करत नको जाऊस। आता मी पाहिलं काय कसला विचार करत होतीस तू? नेत्रा, कधी बंद करणार आहेस तू हे ओव्हरथिंक करणं? आता मी कितीतरी वेळ ऑब्झर्व करत होतो तुला, कसले तरी विचारात हरवली होती। सी, विचार करायला माझी काहीच हरकत नाहीये, पण तू एकदम हरवून जातेस त्या विचारात। नाही, मी आता तुला जे सांगायला आलो होतो ते सांगतो। उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचंय। डॉक्टरकडे? परत? हो। कशाला? फॉलोअप ट्रीटमेंटसाठी। आपण ट्रीटमेंट सुरू केली तर आपल्याला ती पूर्ण तर करावी लागेल ना। पण साहेब, मला आता एकदम बरं वाटतंय। दॅट्स गुड, बट आपल्याला जावं लागेल डॉक्टरकडे। पण नाही, मला खरंच एकदम बरं वाटतंय आता काही त्रासही होत नाही मला। तुला नक्की काही त्रास होत नाही? हो। पण मग नेत्रा, तू असं ओव्हरथिंक करणं कधी थांबवणार आहेस? कसला विचार करतेस तू? तुला काही टेन्शन आहे का? तसं नाहीये साहेब, मी आता नाही तसं करत। आणि मी आधीसारखा सतत विचार सुद्धा नाही करत। मला खरंच आता एकदम बरं वाटतंय। खरंच गरज नाही डॉक्टरकडे जायची। फेअर इनफ, तू म्हणतेस तर माझी काहीच हरकत नाही, आपण नको जाऊया डॉक्टरकडे। पण इथून पुढे जर तुला मनातलं काही माझ्याशी बोलावंसं वाटलं, काही शेअर करावंसं वाटलं, तर बोल माझ्याशी, मी आहे। आणि एक रिक्वेस्ट आहे तुला, तू ना अशी बोलत जा, शांत नको बसूस तू। काय? चल, बाय, टेक केअर। आबा, या बसा तुम्ही, मी पाणी आणते। ठीक आहे, आपण दवाखान्यात जाऊया। सुनबाई, त्या लोकांना नेत्राबद्दल का सांगितलंस ग तू? आबा, हो, त्यांनी जीव घेतला असता तुमचा, आम्ही कसं शांत राहणार होते? सुनबाई, नेत्राला ताबडतोब बोलवून घे। हा सगळा प्रकार तिच्या कानावर घालायला हवा आणि आपण तिला सावध करायला हवं ना। आबा, हो, तो माणूस जाताना म्हणाला की नेत्राच्या जीवाला धोका नाहीये, पण हे जर कोणाला सांगितलं तर याचे परिणाम वाईट होतील। आणि जर हे तुम्ही नेत्राला सांगितलं तर आपल्याही आणि तिच्याही जीवाला धोका आहे। आबा,
ह्या सगळ्यावर एकच उपाय. काय? आपण नेत्राला घेऊन कुठेतरी निघून जाऊया. अगं पण नेत्रा, आबा, वेळ आली ना की मी सगळं तिला समजावून सांगेन. पण आता इथून कायमचं कुठेतरी तिला घेऊन लांब निघून जाऊयात आपण. काजू हवेत? तुला कसं कळलं? आधी तू अजूनही तसाच आहेस हा? म्हणजे 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न होऊन या घरात आले ना, तेव्हा तू जेमतेम 5-6 वर्षांचा असशील. तेव्हा सुद्धा असाच गुपचूप येऊन काजू वगैरे घेऊन जायचंस. काजू पण खायचो आणि आईचा मार सुद्धा. आई आहे कुठे? मगासपासून दिसली नाही घरात. तुझी आई मला सांगून बाहेर जात असेल असं वाटतं का तुला? खरं तर ती कोणालाच सांगून जात नाही. ऍक्च्युली बाबा सुद्धा नाही आहेत घरात. दोघे एकत्र फिरायला गेले असतील. काय मस्त एन्जॉय करतात ना दोघे. काकू, मी काही मदत करू? हो, कुकर लावायचंय. तांदूळ निवडशील प्लीज? बर. साहेब, तुम्हाला काय देऊ खायला? थँक्यू. आलोच मी. नेत्रा, शेखर भाऊजी आणि रुपाली दोघही घरात नाहीयेत. म्हणजे ते दोघही बाहेर आहेत पण एकत्र नाही. म्हणजे रुपाली वहिनीचं काहीतरी चालू आहे असं मला वाटतं. रुपाली वहिनीचं जे काही चालू आहे ते तुला माहीतच असेल ना? नाही काकू. वावशीला जाऊन आलो. जाम थकलं. पण आता तुला पाहिलं ना, सगळा थकवा निघून गेला. ते ठीक आहे पण साहेब, पाणी. थँक्यू. साहेब, रुपालीबाई साहेब. नेत्रा प्लीज, मला या विषयावर बोलायचं नाहीये. साहेब, रुपालीबाई साहेब घरी नाही आहेत हे सांगायचं होतं मला. कुठे गेली ती? माहित नाही, मला वाटलं त्या तुमच्यासोबत असतील. तुम्ही एकदा फोन करून बघता का? तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. फोन बंद येतोय. साहेब, मला तुमचं मन कळतंय. बाईसाहेबांनी परिस्थितीच अशी निर्माण केली आहे की त्यावर तुमचाही विश्वास बसला. बाईसाहेबांचं सत्य समोर यायला वेळ लागतो. पण साहेब, या घराचं रक्षण करण्यासाठी, अद्वैत साहेबांचं रक्षण करण्यासाठी मी लवकरात लवकर बाईसाहेबांचं सत्य तुमच्या समोर आणेन.
माझ्या मागे पाठलाग करत का आलायस तू? कारण तू मला भाग पाडलास ताई. निघून जा, चालता होईल, निघून जा. ताई एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस, तुला काहीच नाही वाटलं? त्यात वाटायचं काय रे? बंटी, सगळ्या गोष्टी तुला सांगायलाच पाहिजेत का? हे बघ, तू सगळ्या गोष्टी मला सांगाव्यास अशी माझी अपेक्षाच नाहीये. पण एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून गेली 20 वर्ष झाली, तू ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस ताई. हो, कारण त्याला काही कारण आहे. आणि ते काय आहे ना ते मी तुला सांगतो, कळलं का? तुला न सांगण्याचं कारण तू माझ्या डोक्यात जातोस. आई ते वेळावर नागोबा. बस करा, बस. वेळ काय, प्रसंग काय, तुमचं शांत राहा जरा. मिळायला सांग जायला. जा बंटी. तू ह्याच्या सांगण्यावर मला जायला सांगतेस? ठीक आहे, ठीक आहे, मी इकडनं डायरेक्ट ना राजाध्यक्षांच्या घरी जातो आणि त्यांना सगळं खरं खरं काय ते सांगूनच टाकतो. हे बघ ताई, तू मला सांगणारच की नाही? एकदाच का ते फायनल सांग. हे बघ ताई, तू मला जर का सगळं सांगितलंस ना तर तुझा फायदाच होणार आहे, नुकसान तर काहीच होणार नाहीये ना ताई. मग सांग ना, बोल ना. सांगते, ऐक. मी अनिलकडे आले तेव्हा नेत्रा माझ्या मागे मागे आली होती. तिला कळलं होतं हे कुठे राहत आहेत ते. नेत्राने सगळं शेखरना सांगितलं. नंतर शेखर मला यांच्या घरी घेऊन आले आणि नशिबाने, बंटी नशिबाने हे तिथून निसटले, नाहीतर घोळ झाला असता सगळा. हे एवढं सगळं घडलं? हो, म्हणूनच मी यांना व्यवस्थित माहिती काढायला सांगितली होती नेत्राची. कशाला पण? मी काढली होती ना माहिती. काय काय माहिती मिळाली तिकडे? हसायला काय झालं आता? नेत्राच्या घरच्यांनी मला माहिती नाही दिली, जोक सांगितले. म्हणजे तुम्ही पण बघा. ये. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान. तिला देवी संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. नेत्रा 7व्या मुलीची 7वी मुलगी. 7व्या मुलीची 7वी मुलगी म्हणजे अपशकुन, अवदसा असं म्हणतात. नेत्राला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मिळतात. म्हणून ती काही वाईट घडू नये यासाठी प्रयत्न करते. पण ती बोलते तसं घडतं, म्हणून गावकरी तिला काळ्या जिभेची म्हणतात. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. त्रिनयना देवीचं वरदान? ताई काय आहे हे लपवत होतीस तू माझ्यापासून? अगं मूर्खा. ये. निघायला हवं मला. मला घरी जायला हवं. मी मी बोलते तुमच्याशी नंतर. बंटी, मी घरी जाते. एक लक्षात घे, इथे जे काही घडलं ते आपल्या तिघांव्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. प्लीज. मी नंतर फोन करते. अगं आई, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला देवी संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान. वरदान.
बाईसाहेब काय झालंय? वारा कसला आहे हा? आई त्रिनयना देवीचा दाग आहे. का काय झालं? काही नाही. बाईसाहेब हळूहळू लागलं नाही ना? उठा. लक्ष कुठे आहे तुमचं? लागलं नाही ना तुमच्या डोक्याला? जरा सांभाळून. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू काय ग, कुठे होतीस? तुला कधीपासून फोन करतोय, तुझा फोन बंद आहे. फोन बॅटरी डाऊन आहे, म्हणजे बंद झालाय. मी आले, फ्रेश होऊन येते. एक मिनिट, अगं तुम्हाला सांगितलं नाहीस तू कुठे गेली होतीस? क्लासला. कसला क्लास? मला एक गोष्ट कळली आहे शेखर, की आपलं मन शांत नसेल ना तर खूप अडचणी येतात. म्हणून मी मनशांतीसाठी मेडिटेशनचा क्लास लावलाय. तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर की नेत्रांनी काही वेगळं सांगितलंय? अहो मी खरं बोलतेय शेखर. मी क्लासला गेले होते, मेडिटेशनचा क्लास लावलाय मी. नाही, मी तुला सहजच विचारलं, सहज. तुझा फोन बंद होता म्हणून काळजी वाटली म्हणून विचारलं, बाकी काही नाही. तू फ्रेश हो. हा नेत्रा, बोल बाळा. अबा कधीपासून फोन करते मी तुम्हाला, तुम्ही फोनच उचलत नाही आहात. आणि काल रात्री सुद्धा मी फोन केला तर झोप येते म्हणून तुम्ही फोन ठेवून दिला. बाळा अगं अगं हा, मी काल जरा थोडा धावपळीत होतो ना म्हणून. माझं जाऊ दे ग, मला सांग तू कशी आहेस? राजाध्यक्ष साहेब कसे आहेत? इथे सगळे बरे आहेत. आधी तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? देवी आईच्या आशीर्वादाने मी अगदी ठणठणीत आहे बाळा. आबा काय झालंय? कुठे काय? काही नाही. आबा मला माहितीये काहीतरी झालंय. तुम्हाला माहितीये ना, तुम्ही तुमच्या नेत्रापासून काही लपवू शकत नाही. मला आधी सांगा काय झालंय? खरंच काही नाही ग बाळा. आबा काय लपवताय तुम्ही? मला सांगा, घरी काही झालंय का? हा, हेमानी परत काही गोंधळ घातला? मी बोलू तिच्याशी, ती आली का परत बेळगावहून? नाही बाळा, ती बेळगावलाच आहे. मग काय झालंय? आबा काय लपवताय तुम्ही? मला सांगा ना प्लीज, काय झालंय? बाळा. हा बोला. देवी आई सतत तुझ्या पाठीशी आहे. आई त्रिनयना देवी नमः या जपाचं सतत स्मरण करत राहा. बरं मी ठेवू का आता? मला आता देवळात जायचंय ना. ठेवतो हा. आणि स्वतःची काळजी घे ग बाळा. हा, ठेवतो.